तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडनं महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2025 यासाठी जाहिरात आलेली आहे. ही जी परीक्षा आहे ही दिनांक 12 जुलै 2026 रोजी घेण्यात येणार आहे. याचे जे सेंटर आहे ते अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई व पुणे यांसाठी आहे. ही जी परीक्षा आहे ही मुख्य परीक्षा आहे, जे की नवीन उमेदवारी देऊ नाही शकत, ज्यांनी ऑलरेडी हे क्लिअर केलेलं आहे त्यांच्यासाठीच ही जाहिरात आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती 4 जून 2026 या तारखेपर्यंत आहे आणि अर्ज करण्याची तारीख आजपासून सुरू होत आहे 21 मे 2026 रोजीपासनं. ऑनलाईन पद्धतीने जी शुल्क भरायचा आहे तो 4 जून 2026 पर्यंतच भरायचा आहे आणि जर कोणाला बँकेच्या चलना थ्रू भरायचं असेल तर त्यांना 6 जून 2026 रोजी ही फायनल डेट आहे. आता कोणते पद आहेत ते बघूयात. तर पहिलं पद आहे उद्योग ऊर्जा व कामगार विभाग उद्योग निरीक्षक. तर याचे एकूण 9 संख्या आहे पदांच्या. दुसरी आहे पद वित्त विभागमध्ये कर सहाय्यक आणि तांत्रिक सहाय्यक. तर कर सहाय्यक याच्या एकूण 73 जागा आहेत आणि तांत्रिक सहाय्यक याच्या 4 जागा आहेत. तर गृह विभागामध्ये दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क 125 याच्या एकूण 125 जागा आहेत आणि शासनाचे विविध विभाग म्हणजेच की लिपिक टंकलेखक यासाठी एकूण 1673 एवढ्या जागा आहेत. तर अशा एकूण 1884 या पदाचा हा GR निघालेला आहे आणि याची परीक्षा ही मुख्य परीक्षा आहे 12 जुलै 2026ला. तर याच्या काही अटी असतील आपण ते बघूयात आणि पात्रता काय आहे ते सुद्धा बघूयात. हे जे आहेत ना हे आपल्याला वयोमर्यादा आणि मागासवर्गीय म्हणजे कोणत्या आपण गटात बसतो त्याच्याने तुम्ही हे बघून घ्या. आता आपण शैक्षणिक अर्हता बघूयात. उद्योग निरीक्षक यासाठी गट क संवर्ग वगळता इतर सर्वांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता. उद्योग निरीक्षक गट क संवर्गाकरिता शैक्षणिक अर्हता खालील प्रमाणे राहील. तर उद्योग निरीक्षक यासाठी जो गट क साठी जे आहे ना त्यासाठी काय पात्रता आहे ते आपण बघूयात. तर सांविधानिक विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील पदवी, इथे त्यांना अभियांत्रिकीमधली पदवी हवी आहे. म्हणजे सगळ्याच ठिकाणी ॲक्च्युली त्यांना नाही का डिग्री ही पाहिजेच आहे. म्हणजे तुमचं कोणत्याही याच्यातनं ग्रॅज्युएशन हे कंपल्सरी पाहिजे आहे आणि फक्त उद्योग निरीक्षक या पदासाठी तुम्हाला अभियांत्रिकीमधीलच पदवी हवी आहे. आणि इथे एक अजून एक पदवी का पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवासासाठी पात्र ठरतील. इथे तुम्हाला दिसत असेल की मी हायलाइट केलं होतं. आता आपण टंकलेखक अर्हता यासाठी बघूयात. इथे तुम्हाला कर सहाय्यक या पदासाठी मराठी टंकलेखनाचा वेग किमान म्हणजे इथे तुम्हाला मराठी टायपिंग 30 पाहिजे आणि इंग्लिश टायपिंग ही 40 असणे गरजेचं आहे. आणि लिपिक टंकलेखक म्हणजेच की मराठी टंकलेखनाचा वेग मराठीसाठी 30 इथे पण तेवढंच आहे आणि इथे किंवा दिलेलं आहे म्हणजेच की इंग्रजी टंकलेखनाचा म्हणजेच की इंग्लिशसाठी 40. तर ह्या दोन्हीपैकी एक असणं गरजेचं आहे लिपिक टंकलेखक यामध्ये. आणि कर सहाय्यक यामध्ये तुम्हाला दोन्ही सुद्धा पाहिजे आहे, इंग्लिश 40 आणि मराठी 30. तर अशाच प्रकारची ही जाहिरात आलेली आहे. मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची तपशील खालीलप्रमाणे. त्याचं जे स्वरूप आहे ते बघूयात. तर पहिला जो पेपर आहे तो मराठी आणि इंग्रजी असणार आहे. याच्यात एकूण 50 प्रश्न आहेत 100 गुणांचे. मराठीमध्ये 12वी हवी आहे आणि इंग्रजीमध्ये पदवी असणे गरजेचं आहे. माध्यम आहे तुम्हाला मराठी व इंग्रजी हा दोन्हीही माध्यम 1-1 तासासाठी.
आणि सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी हा 2 नंबरचा पेपर आहे, जो की तुम्हाला 100 मार्काचा 100 प्रश्न आहे 200 गुणांचे. इथे तुम्हाला पदवी असणे गरजेचे आणि हे दोन्ही विषयात तुम्ही देऊ शकतात, मराठी व इंग्रजी, आणि 1 तासासाठी आहे. आणि हे सगळे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनच येणार आहे तुम्हाला. तर अशाच प्रकारे तुम्हाला हे तर बाकीचं काही एवढं महत्त्वाचं नाही आहे. इथे बघूयात, इथे तुम्हाला परीक्षा शुल्क दिलेलं आहे. परीक्षा शुल्काचं अमागास म्हणजे की जे ओपन कॅटेगरीमधले आहेत त्यांना 544 रुपये आहे आणि मागासवर्गीय, अनाथ आणि दिव्यांग यांसाठी 344 असे आहे. तर उपयुक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील, म्हणजेच की जे चार्जेस असणारे ते वेगळे असतील, GST. आणि परीक्षा शुल्क हा नॉन रिफंडेबल असणार आहे, त्यामुळे तुम्हाला पैसे परत भेटणार नाही आहे. त्यामुळेच अर्ज लवकरात लवकर भरून घ्या, अतिशय महत्त्वाचा आहे. आणि याची परीक्षा ही 12 जुलै या दिवशी आहे. नवीन उमेदवार या परीक्षेसाठी पात्र ठरणार नाही आहे. ज्यांनी याची ऑलरेडी ही एक्झाम दिलेली आहे त्यासाठीच ही भरती आहे, कारण की ही मुख्य परीक्षा आहे, मेन्स परीक्षा आहे, जी की याची पहिली पेपर झालेला आहे त्यामुळेच. तर या जे क्वालिफाईड झालेले त्या विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट. असेच आपण आणखी व्हिडिओज घेऊन येऊया. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.